येतोय पहिल्या चेंडूवर षटकार. विजय घाणेकर मागच्या सामन्यामध्ये सुद्धा पहिल्या चेंडूवर चौकार ठोकला होता, तदनंतर मात्र सस्त्यात बाद झाला तो म्हणजे विजय घाणेकर. आता मात्र आपले मनसुबे बदल करावे लागतील. हा चेंडू पहा, कट करण्याचा प्रयत्न होता विजय घाणेकर यांचा, परंतु चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक केलं ते म्हणजे दीपेश गमरे. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतील दीपेश म्हणजे बाबू, आणि त्याला सामोरं जातील विजय घाणेकर. फुल टॉस स्वरूपाचा चेंडू, पुन्हा एकदा 30 दिशा आणि गोलंदाजीची मात्र बदलते दशा. हा जातो चेंडू सीमारेषेच्या बाहेर, वन बाउन्स चौकार. 4 धावाने मात्र संघाची स्थिती पोहोचते ती म्हणजे 10 वर. 3 चेंडूचा आतापर्यंत सामना केलाय तो म्हणजे विजय घाणेकर यांनी, आणि 3 चेंडू मध्ये 10 धावा खर्च करतोय तो म्हणजे दीपेश. आता मात्र पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करेल तो म्हणजे दीपेश विजय घाणेकर साठी. हा चेंडू पुन्हा एकदा पहा, गॅप म्हणजेच काय सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते ते म्हणजे विजय घाणेकर याची. बरोबर क्षेत्ररक्षक हटवला, तिथेच पुन्हा एकदा गॅप काढली विजय घाणेकर यांनी आणि चेंडूला धाडून दिलं 4 धावेसाठी. 4 धावेने मात्र संघाची वाढती धावसंख्या 14. सरपंच नक्कीच पहा तुम्ही, सरपंच मोठ्या मंचावर आपली सरपंचगिरी दाखवतोय. तलेकर गावचे प्रथम नागरिक म्हणजेच विजय घाणेकर स्वतः सरपंच असतील तलेकर गावचे. त्याचप्रमाणे या संघाचे संघनायक म्हणजेच म्होरक्या या संघाचा विजय घाणेकर, आणि त्याचप्रमाणे खेळी सुद्धा करतात. हा चेंडू पहा, पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला धाडून दिलाय सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. पुन्हा एक येतोय, 3रा चौकार विजय घाणेकर यांच्या बॅट मधून. 1 षटकार आणि 3 चौकार पाहायला मिळालेत ते म्हणजे विजय घाणेकर यांच्या बॅट मधून. पहिला षटक थोडस हाणामारीचा, दीपेश याच्या गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू चांगला खेळून काढला, ओरपी स्वरूपाचा चेंडू होता, तेवढाच चांगला खेळून काढला. 1 धावावर समाधान मानावं लागेल ते म्हणजे विजय घाणेकर याला. 1 धावाने मात्र संघाची वाढती धावसंख्या 19 विदाउट लॉस. कृपया लक्ष द्या, एक चष्मा त्याचप्रमाणे पैसे असा पॉकेट सापडलेला आहे, कोणाचा असेल त्याने घेऊन जा. आयमॅक्स ऑप्टिकल्स. चष्मा आहे, गॉगल नाही, चष्मा आहे. पहिल्या षटकाखेरीस धावसंख्या बनते ती म्हणजे 19. पुढचा होणारा सामना असेल YSCC विपक्ष बालाजी. चला, दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी येऊन थांबा. YSCC विपक्ष बालाजी. बालाजी स्पोर्ट तसेच YSCC दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी येऊन थांबा. दरम्यान आता पुढचा गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं शतक घेऊन येतोय नवीन गोलंदाज मनीष गायकर. हा सुद्धा महादेव खार गावातून बिलॉंग करतो. मनीष गायकर त्याला आता सामोरं जाईल पुन्हा एकदा तलेखार गावचा सरपंच म्हणजेच विजय घाणेकर. नक्कीच हा सुद्धा एक अष्टपैलू खेळाडू, मोठमोठे स्पर्धा खेळण्याचा त्यांचा सुद्धा एक्सपिरियन्स आहे. फुल टॉस स्वरूपाचा चेंडू आणि नक्कीच दोन्ही हाताने ते कबूल केलं विजय घाणेकर याने आणि धाडून दिले पहिला चेंडू षटकाराच्या बाहेर. विजय घाणेकर एक धाकड फलंदाज आहे आणि त्यांना तुम्ही जर चान्स दिलीत ना तर नक्कीच मोठमोठे फटके मारण्यासाठी जाणले जातात. विजय घाणेकर महत्वाचा सामना आणि महत्वाच्या सामन्यामध्ये मोठा मंच आहे आणि तिथेच मात्र आपला
सरपंचगिरी दाखवतोय तो म्हणजे विजय घाणेकर. आतापर्यंत 7 चेंडू फेस केले त्याने, तब्बल 25 धावा कुठून काढल्या त्या म्हणजे विजय घाणेकर याने. 2 षटकार आणि 3 चौकार. विजय घाणेकर मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव जरूर आहे. हा चेंडू पुन्हा एकदा ओव्हरपीस स्वरूपाचा चेंडू, आव देखा ताव, चेंडूला धाडून दिला सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. विजय घाणेकर सध्याच्या घडीला सुसाट सुटलाय. 8 चेंडू मध्ये 31 धावा कुठून काढल्यात विजय घाणेकर. 3 षटकार, 3 चौकार आणि 1 सिंगल. काय सुंदर फलंदाजी विजय घाणेकर याची आतापर्यंत. पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु उसली जास्त लाईन आणि लेन पा. काय सुंदर चांगला चेंडू हाताळला मनीषाने पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा काय सुंदर गोलंदाजी केली होती. आतिश केदार याला उचली घेणारे चेंडू हाताळले होते. नक्कीच जर वेस्ट इंडिज संघाच्या भाषेत जर म्हणायला गेलं ना तर परफ्यूम डिलेव्हरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. हा चेंडू पुन्हा एकदा म्हणून खेळला होता शॉट. 1 धाव पूर्ण, 1च धावावर समाधान मानावं लागेल. बऱ्याच काळानंतर म्हणजे म्हटलं गेलं तरी चालेल की 10 चेंडू नंतर जयेश गाग ऑन स्ट्राईक झालाय. मागच्या सामन्यामध्ये काय सुंदर फटकेबाजी केली होती ती म्हणजे जयेश गाग याने. दरम्यान आता मात्र 11व्या चेंडू मध्ये त्याला स्ट्राईक आले जयेश गाग. मनीष गायकर चांगलं कमबॅक, 2 चेंडू मध्ये चांगलं कमबॅक केलंय ते म्हणजे मनीष गायकर यांनी. पुन्हा एकदा सज्ज होईल. आता प्रथमच सामोरं जाईल जयेश गाग. हा चेंडू कव्हरच्या दिशेने उडवलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक फलंदाज होतोय. पहिल्या चेंडूवर जयेश गाग बाद. पहिला धक्का. जयेश यांची जागा सांभाळण्यासाठी आता नवीन फलंदाज येतो. आता करंजविरा कोपरीगावचा हितेश ठाकूर. करंजविरा कोपरीगावातून बिलॉंग करतो हा खेळाडू. हा सुद्धा एक अष्टपैलू आणि संयमी खेळाडू आहे हितेश ठाकूर. विजय घाणेकर यांची साथ देईल का हा मात्र प्रश्नचिन्ह असेल जीसीसी या संघाला. विजय घाणेकर सध्याच्या घडीला फॉर्मात असलेला फलंदाज. शेवटचा चेंडू असेल या षटकातील तो म्हणजे मनीष गायकर. सुंदर गोलंदाजी, चांगला कमबॅक केलाय मनीष गायकर याने. 3 चेंडू अगदी चांगली लाईन आणि लेंथ. हा चेंडू समोर उडवलाय समोरच्या दिशेने. 1 बाउन्स आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स चौकार. 4 धावेने मात्र संघाची वाढती धावसंख्या वाढते ती म्हणजे 36. जवळजवळ 18च्या सरासरीने हा संघ मात्र धावगती घेतोय. जीसीसी संघ धावसंख्या 36. 2 षटकाखेरीस शेवटचं आणि महत्वाचं शतक आणण्यासाठी कोण गोलंदाज पाहायला गेलात ना तर स्वतः कर्णधार संघाचा तारणहार उमेश घाणेकर स्वतःच्या खांद्यावर ही जबाबदारी पेलतोय खरी, परंतु तेवढंच ताकदवर आव्हान समोर आहे ते म्हणजे विजय घाणेकर याचं. वैयक्तिक 10 चेंडू 32 धावांवर केलतोय विजय घाणेकर. आणि या वादळाला शांत करायचं आहे ना तर उमेश घाणेकर यांना सुंदर गोलंदाजी करावी लागेल. जर या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर कमीत कमी धावसंख्या खर्च करावी लागेल ती म्हणजे उमेश घाणेकर याला. धावसंख्या आतापर्यंत 1:36. महत्वाचं आणि हाणामारीचं शतक घेऊन उमेश घाणेकर. पहिला चेंडू तेवढाच चांगला खेळून काढलाय. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू चाललाय. धन 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 चौकार.
विजय घाणेकर यांना या सामन्यामध्ये नक्कीच सुवर्ण संधी असेल अर्धशतक पहिलं अर्धशतक करण्याची, कारण वैयक्तिक 36 धावसंख्येवर खेळतोय विजय घाणेकर. 5 चेंडूमध्ये 14 धावांची गरज असेल ती म्हणजे विजय घाणेकर यांना. परंतु विजय घाणेकर वैयक्तिक स्कोअर बघणार नाही तर संघाचा स्कोअर बघेल. विजय घाणेकर अगदी अवली खेळाडू आहे, खूप मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा एक्सपिरियन्स त्यांच्याकडे आहे. विजय घाणेकर रायगड प्रीमियर लीग मध्ये कर्णधार म्हणून नेतृत्व सुद्धा केलं होतं. त्याचप्रमाणे समोर जर पाहिलं ना तर उमेश घाणेकर हा सुद्धा रायगड प्रीमियर लीग मध्ये संघाचं नेतृत्व करून आलेला आहे. तो सुद्धा दाखवून देतो पहिल्या चेंडूवर चौकार आल्याच्या नंतर मी सुद्धा कच्च्या गुरुचा चेला नाही. परंतु हा खूप चांगला बॅटर रंगणार. हा पहा यॉर्कर स्वरूपाचा चेंडू मात्र सरळ जातोय यष्टीरक्षकाकडे. निर्धाव स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडू मध्ये 4 धावा, नंतर मात्र काय घडते मैदानात, 2 चेंडू निर्धाव. विजय घाणेकर फुल टॉस स्वरूपाचा चेंडू. आता मात्र मैदानात काय घडतंय, चेंडू जातोय लांब 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 लांब, खूप लांब. जा शोधून आणा. धावसंख्या मात्र उचली घेते, धावसंख्या पोहोचतोय 46 आणि विजय घाणेकर वैयक्तिक 42 या धावसंख्येवर खेळतोय. चला पुढचा होणारा सामना YSCC विपक्ष बालाजी स्पोर्ट. दोन्ही संघाच्या कर्णधार आणि नाणेफेकीसाठी यावे. पुन्हा एकदा हा चेंडू मात्र कमी गतीचा होता, तेवढा चांगला खेळून काढलेला. एकच्या दिशेने 1 धाव पूर्ण, दुसरी धाव सुद्धा पूर्ण. 2 धावने मात्र संघाची वाढती धावसंख्या 48. विजय घाणेकर यांना सुवर्ण संधी असेल. 1 चेंडू मध्ये जर 6 धावा टोकून काढल्या तर मात्र पहिलं अर्धशतक. हा चेंडू बॅटची कडा, चेंडू जातोय शॉर्ट थर्डमॅन मध्ये. 1च धावावर समाधान मानावं लागेल, ते म्हणजे विजय घाणेकर यांनी. अर्धशतक झालं नाही जरूर, परंतु काय सुंदर फलंदाजी केले विजय घाणेकर साठी. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. काय सुंदर फलंदाजी, 47 धावांची विस्फोटक फलंदाजी केली ती म्हणजे विजय घाणेकर यांनी. धावसंख्या 49. जिंकण्यासाठी 50 धावांचं असं माफक आव्हान असेल ते म्हणजे संघ जय शिलवण या संघासमोर. चला YSCC विपक्ष बालाजी स्पोर्ट. दोन्ही संघांना वारंवार सूचना करतोय. YSCC विपक्ष बालाजी स्पोर्ट. पुढचा होणारा सामना असेल YSCC विपक्ष बालाजी स्पोर्ट्स. त्यानंतर सामना असेल आर्यन 11 आणि जो चालू सामना आहे त्यामधील जिंकणारा संघ. नाणेफेकी होते. एका बाजूला असतील YSCC तर दुसऱ्या बाजूला बालाजी. यस बालाजी स्पोर्ट गोलंदाजी स्वीकारले. YSCC संघाला आमंत्रित केले फलंदाजीसाठी. चला लवकरात लवकर विजय घाणेकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या. थोडीशी घाई करा संतोष गायकर. आज आपल्याला सामने संपवायचे आहेत, थोडीशी घाई करा. जिंकण्यासाठी 50 धावांची गरज असेल.
18 चेंडू 50 धावांची गरज. जवळजवळ 17च्या सरासरीने धावसंख्या कुटावी लागेल ती म्हणजे उमेश घाणेकर आणि मनीष गायकर याला. जिंकण्यासाठी 18 चेंडू 50 धावांची गरज असेल ती म्हणजे जय शिलवण या संघाला. चला थोडीशी घाई करा मित्रांनो. अजूनही आपले 5 सामने बाकी आहेत. 5 सामने बाकी आहेत. थोडीशी घाई करा. सर्व सामने आपण 3-3 षटकांचे खेळण्याचा प्रयत्न असेल. पहिला आणि सांघिक पहिलं शतक घेऊन येत आहे स्वतः संघनायक संघाचा तारणहार म्हणजेच विजय घाणेकर आणि त्याला सामोरं जाईल तो म्हणजे दुसऱ्या संघाचा संघनायक उमेश घाणेकर ऑन स्ट्राईक. त्याचप्रमाणे मनीष गायकर असेल नॉन स्ट्रायकर फलंदाज. उमेश घाणेकर आणि विजय घाणेकर बॅटल रंगणार. चांगला बॅटल रंगणार आणि प्रेक्षकांना हेच पाहिजे असतं मित्रांनो. पहिला चेंडू उमेशसाठी फुल टॉस सरपदा चेंडू. काय घडतंय मैदानात. चेंडू जातोय मैदानाला गुदगुल्या करत. 4 धावा. पहिल्या चेंडूवर खातं खोललंय स्वतःच आणि संघाचं. 4 धावा जिंकण्यासाठी 50. हॅलो. पहिल्या चेंडूवर चौकार. टोकून आपले इरादे स्पष्ट करतोय उमेश घाणेकर की या स्पर्धेत टिकायचं असेल ना तर मोठमोठ्या फटक्यांची जरूरतच आहे. गरजच असणार. विजय घाणेकर पुढचा चेंडू घेऊन. हा चेंडू ओव्हरपिच स्वरूपाचा चेंडू. चेंडू होता स्लॉट मध्ये परंतु त्याला पाठवता नाही आलं. पार्किंग प्लॉट मध्ये उंची जास्त लांबी कमी. फलंदाज पहिला बाद. उमेश घाणेकर बॅक टू द पॅव्हेलियन. काय सुंदर क्षेत्ररक्षण सनियाचं. फलंदाज बाद. आता मात्र उमेश यांची जागा सांभाळण्यासाठी येतोय नवीन फलंदाज निकेश. उमेश बाद झाल्यानंतर सस्त्यात बाद झालं उमेश. मात्र पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा नाराज केलं उमेश यांनी. दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा नाराज केलं उमेश यांनी. पुढचा चेंडू मोठा फटका मारायचा होता परंतु विजय घाणेकर पहा जसं जय सरांनी सांगितलं होतं की विजय घाणेकर दाखवताना निकेश दाखवताना ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू दाखवतो परंतु चेंडू पडल्यानंतर लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू बाहेर जातो. चेंडू फसवा चेंडू विजय घाणेकर यांच्या गोलंदाजी मार्फत. पहा स्लोवर पद्धतीचा चेंडू. काही समजत नाही. विजय घाणेकर कित्येक सामने एका हाती लढून दिले होते. तलेकर संघ असेल किंवा इतर व्यावसायिक संघ असतील तिथून खेळताना मात्र विजय घाणेकर संपूर्ण रोहा मुरुड अलिबाग संघात अलिबाग तालुक्यातील पाहायला गेलं ना तर एक आयकॉन खेळाडू म्हणून मी का खेळतो हे दाखवून देतो. पहा 3 चेंडू 3 निर्धाव चेंडू दाखवून दिले विजय घाणेकर यांनी. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता जरूर परंतु नंतर मात्र 4 चेंडू निर्धाव. विजय घाणेकर जरा
तुम्ही जर राम क्रिकेट कमिटीचं शीर्षक गीत जर ऐकलात ना तर विजय घाणेकर नावाचा एक्का त्यामध्ये जे सांगितलंय. दरम्यान तर शॉर्ट थर्ड मॅन मध्ये पुन्हा एकदा अजून एक चेंडू निर्धाव. काय सुंदर गोलंदाजी विजय घाणेकर. फलंदाजी तर ताकदवर केली 45 धावा. गोलंदाजी सुद्धा 4 धावा 1 विकेट. काय गोलंदाजी केली विजय घाणेकर. आता मात्र गोलंदाजी मार्कवर आमंत्रित केलंय छोडेगावचा जयेश घाग. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन आलाय तो म्हणजे जयेश घाग. आणि फलंदाजीसाठी तैनात झालाय तो म्हणजे मनीष गायकर. सलामीवीर म्हणून आला होता जरूर, परंतु 6च्या 6 चेंडू नॉन स्ट्रायकर एंडवर फक्त थांबून सामना पाहत होता तो म्हणजे मनीष गायकर. जिंकण्यासाठी अजूनही 46 धावांची गरज असेल ते म्हणजे जयेश 11 या संघाला. फुल टॉस स्वरूपाचा चेंडू, परंतु फुल टोल वसूल करू शकला नाही तिथे संतोष गायकर. फार सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. नक्कीच एक लेजेंडरी खेळाडू आहेत संतोष गायकर. दरम्यान आता पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक झाला आहे तो म्हणजे निकेश. 4 चेंडू अजून एकही धाव. आपला स्वतःचा श्री गणेशही ओपन केले नाही. 1 धाव मनीषाच्या बॅट मधून. 5 धावा जयेश घाग. पुढचा होणारा सामना YSCC विपक्ष बाळाजी. लेग कट स्वरूपाचा चेंडू पहा. बोट गरकन फिरवली आणि चेंडू सुद्धा गरकन फिरलाय. सरळ गेलाय यष्टी रक्षकाकडे. बाईच्या स्वरूपात 1 धाव. पंच आमच्यापर्यंत कळवतात बाईच्या स्वरूपात 1 धाव. एका धावाने संघाची वाढती धाव संख्या 6. पुन्हा एकदा जयेश घाग सज्ज होईल मनीषसाठी. ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू. जास्त वेळ हवेमध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचतात. फलंदाज पहा तोच क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा सनी. जिथे सनी ना तिथे झेल होणारच. काय सुंदर झेल पकडतोय सनी. पहिल्या मॅच मध्ये 3 झेल पकडल्या होत्या, आता मात्र 2 झेल बाद करतोय तो म्हणजे सनी. फलंदाज होतोय मनीष गायकर बाद. त्यांची मात्र जागा सांभाळण्यासाठी नवीन फलंदाज जातोय तो म्हणजे प्रतीक. प्रतीक हा सुद्धा एक अष्टपैलू खेळाडू. सुंदर फलंदाजी करतोय प्रतीक. थोडेसे खंदे झुकलेले वाटतात ते म्हणजे जयेश 11 या संघाचे. आणि थोडासा हवी ठरतोय तो म्हणजे GCC संघ. हा चेंडू बॅट चिकाडा लागतोय. सरळ जातो यष्टीरक्षक विजय घाणेकर यांच्याकडे. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. जयेश घाग सुंदर गोलंदाजी. ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू हाताला लावतात डावखोऱ्या गोलंदाज डावखोऱ्या फलंदाजासाठी. हा पुन्हा एकदा लेकट स्वरूपाचा चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोचतील तोपर्यंत चेंडू मात्र जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी. 4 धावांनी मात्र संघाची वाढती धावसंख्या 10. पुन्हा एकदा पुढचा चेंडू चांगला खेळून काढलाय लॉंग ऑफच्या दिशेने. 1च धाव. एका धावावर समाधान मानावं लागेल. धाव संख्या 11.
निनादेने हा चेंडू ऑफ ब्रेक पद्धतीचा पहा, लेग ब्रेक ऑफ ब्रेक, काय सुंदर गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू लेग कट स्वरूपाचा, दुसरा चेंडू ऑफ ब्रेक स्वरूपाचा. निनाद आता मात्र फलंदाजीसाठी आलाय स्वतः संघमालक जय शुक्ला. जोरदार टाळ्याने स्वागत झालं जरूर त्यांचं. स्वतः आयोजक असतील, स्वतः संघमालक असतील. जय शुक्ला फलंदाजी मार्कवर 3-6 जर मारले ना जय शुक्लाने तर 2000 बक्षीस असेल सुरेंद्र महाडिक यांच्याकडून. अजून 3000 सुद्धा, 5000 आणि 2000 7000. 3 षटकारासाठी 7000. पुन्हा एकदा निनाद सुंदर फटका कव्हरच्या दिशेने, परंतु तिथे दीपेश आणि फलंदाज होतोय जय शुक्ला बाद. जयेश गेले तसेच आले. एक चेंडू 1-6 1000 रुपये देवा यांच्याकडून. आणि चेंडू मात्र पहा काय सुंदर झेल सनी याची, काय सुंदर झेल. तिसरी झेल या सामन्यामध्ये. 3 झेल पहिल्या सामन्यामध्ये, दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा 3 झेल. विशेष सूचना असेल कृपया लक्ष द्या. या स्पर्धेमध्ये पद्माकर भगत हे सुद्धा या स्पर्धेमध्ये खेळले नाहीत. त्यामुळे पुढच्या होणाऱ्या 3 वर्षात त्यांना बॅन केलं जाईल, म्हणजे बाद केलं जाईल. बान प्रीमियर लीग मध्ये खेळू शकणार नाही पद्माकर भगत. दोन्ही संघाचे हार्दिक असे स्वागत. पुढचा होणारा सामना YCC विपक्ष बाळाजी स्पोर्ट. तदनंतर होणारा सामना असेल आर्यन्स 11 विपक्ष GCC. तर मी आता मायक्रोफोनवर करतोय बदल. तुम्हा आम्हा सर्वांचा लाडका आवाज म्हणजेच आमंत्रित करतोय महाराष्ट्राचा बुलंद आवाज जयजी भोसले सरांना. आणि या सामन्याचा सामना मी ठरतोय नो डाऊट ज्याच्या गोलंदाजी मधून एक बळी बाद, फक्त आणि फक्त 4 धावा, आणि फलंदाजी मधून अक्षरशः विस्फोटक फलंदाजी केली. 45 धावांची खेळी केली. विजय घाणेकर मॅन ऑफ द मॅच. कुठला आहे तिकडे भारत देश आहे तोच